नमस्कार, मी पूनम. न्यूज अनकटच्या पुणे कनेक्ट या बातमीपत्रात तुमचं मनपूर्वक स्वागत करते. पाहुयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी आज दगडूशेठ गणपतीला पुण्यातील प्रसिद्ध व्यापारी देसाई बंधू आंबेवाल्यांचे मंदार देसाई आणि कुटुंबियांच्या वतीने 11,000 आंब्यांचा महानैवेद्य दाखवण्यात आलाय. कारण दरवर्षीप्रमाणे यंदाही अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी गणरायांभोवती आकर्षक आणि मनमोहक आंब्याची आरस करण्यात आल्यानं हे दृश्य सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. तर दुसरीकडे मंदिरावर देखील फुलांनी आंब्याच्या प्रतिकृतीही साकारली. प्रवेशद्वारापासून गाभाऱ्यापर्यंत फुलांनी केलेली सजावट अशा मनोहारी वातावरणात स्वराभिषेकातून अक्षय तृतीयेच्या निमित्तानं गणरायांचरणी सेवा अर्पण करण्यात आली आहे. कोथरूडमधील भुसारी कॉलनी जवळ PMPAच्या बसचे ब्रेक फेल होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात 3 जण जखमी झाले असून यांच्यावर उपचारासाठी कोथरूडचे आमदार चंद्रकांत दादा पाटील सरसावलेत. जखमींना सह्याद्री रुग्णालयात दाखल करून त्यांचा उपचाराचा सर्व खर्च उचलून सामाजिक बांधिलकीही त्यांनी जपली आहे. या अपघातात 4 ते 5 वाहनांचं नुकसान झाले तर 3 जण जखमी झालेत. पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मिनलचे पुनर्बांधणीचे काम या वर्षी ऑगस्ट पर्यंत पूर्ण करणार असल्याचे स्पष्ट निर्देश केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिलेत. पुणे विमानतळावरील नवीन टर्मिनल आता पूर्णपणे कार्यरत असल्यानं जुन्या टर्मिनलचे पुनर्बांधणीचे काम सध्या प्रगतीपथावर आहे. आज चालू कामांचं मूल्यांकन करण्यासाठी विमानतळ अधिकाऱ्यांसह जागेवर आढावा घेण्यात आलाय. सोलापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 1 वरील हडपसर ते यवत दरम्यान वाहतूक कोंडी, नागरिकांना होणारा त्रास आणि रस्ता रुंदीकरणासाठी जागेची अडचण लक्षात घेता 6 पदरी उन्नत मार्ग उभारणी व रस्ता रुंदीकरणासाठी सुमारे 5,265.36 कोटी रुपयांचा प्रकल्प राज्य सरकारनं मंजूर केला. या प्रकल्पासाठी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी राज्य आणि केंद्र सरकारकडे सातत्याने मागणी केली असून त्यांच्या प्रयत्नांमुळे हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देशाचं वातावरण ढवळून निघाल्यानंतर भारतातूनही सडेतोड उत्तर देण्यात येत आहे. अशातच पुण्यातील पिरंगुटमध्ये स्थानिक मुस्लिमांना एक ठराव मंजूर केलाय. ठरावानुसार स्थानिक मुस्लिम वगळता इतर मुस्लिमांना मशिदीत प्रवेश बंदी करण्यात आली आहे. पिरंगुटच्या ग्रामपंचायतीने घेतलेल्या बैठकीत गावातील मशिदीच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं हा ठराव मंजूर करण्यात आलाय. जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी मान्सूनपूर्व जी कामे जिल्ह्यात करायची आहेत त्या कामांचं सूक्ष्म नियोजन करून ती सर्व कामं पावसाळ्यापूर्वी वेळेत पूर्ण करावीत. ही कामं करताना सर्व संबंधित यंत्रणांनी एकमेकांशी समन्वय ठेवावा. तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना आवश्यक त्या सर्व सोयी सुविधा मिळतील असं नियोजन करून त्याची गैरसोय टाळण्याच्या दृष्टीने काम करावं अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पिंपरी चिंचवड महापालिकेने ई-ऑफिस या नव्या डिजिटल प्रणालीनुसार कामकाजाची सुरुवात केल्यानंतर आता उद्यानांमध्येही ऑनलाईन शुल्क स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. उद्यान विभागाने शहरातील 10 उद्यानांमध्ये पॉइंट ऑफ सेल मशीन्सची व्यवस्था केली आहे. त्यामुळे फोन, गुगल पे सह इतर ऑनलाईन माध्यमातून पर्यटकांना तिकीट काढता येणार आहेत. जगद्गुरू संत शिरोमणी तुकाराम महाराजांची पालखी देहू येथून 18 जून रोजी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 19 दिवसांचा प्रवास करून हा पायी पालखी सोहळा 6 जुलै रोजी पंढरीत दाखल होणार आहे. तर 6 ते 10 जुलै रोजी हा पालखी सोहळा पंढरपूर येथे मुक्कामी राहणार आहे. आणि वारकरी संप्रदायाला ज्या क्षणाची आस लागून असते त्या आषाढी पालखी प्रस्थानाची घोषणा करण्यात आली आहे. उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या आढावा बैठकीत पुणे जिल्ह्यासाठी व्यापक पर्यटन विकास आराखडा सादर करण्यात आलाय. ज्यामध्ये मुळशीमध्ये आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग स्पर्धा, सर्व तहसीलमध्ये भव्य सायकलिंग आवाहन, बारामती आणि इंदापूरमध्ये हॉट एअर बलून महोत्सव आणि पवना धरणावर जलक्रीडा यांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय. शिक्षणाचं माहेरघर असलेल्या पुण्यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयात म्हणजे ससून रुग्णालयाशी संलग्न BJ मेडिकल कॉलेजमध्ये 2 निवासी डॉक्टरांवर रॅगिंग झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. थेट मंत्रालय स्तरावर विद्यार्थ्यांच्या नातेवाईकांनी तक्रार केल्यानंतर चक्र फिरले आहेत. तर खडबडून जागे झालेल्या कॉलेज प्रशासनानं काल अँटी रॅगिंग समितीची बैठक आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. तर या प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय. या बातमीसह पुणे कनेक्ट मध्ये ते थांबूयात. पाहत राहा न्यूज अनकट.